नमस्कार, मी माणिक दौलत बोरसे, RBNB कॉलेज, विषय अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी अर्थशास्त्र या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामधील सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक, त्या प्रमुख घटकांपैकी आपण जो पहिला घटक इथं दिलेला आहे, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक खर्चाच्या संबंधी आपण इथं आज विचार करणार आहे. आता खऱ्या अर्थाने सार्वजनिक वित्त व्यवहारांमधील जे प्रमुख घटक आहे, त्या प्रमुख घटकांमध्ये 5 महत्त्वाचे घटक येतात. त्यामध्ये पहिला सार्वजनिक खर्च, दुसरा सार्वजनिक उत्पन्न, तिसरा सार्वजनिक कर्जे, 4 राज्य वित्तीय धोरण, 5 वित्तीय प्रशासन. आता याच्यामध्ये सुद्धा बरेचसे उपप्रकार किंवा वेगवेगळे खर्च येतात. त्यांचा विचार आपण नंतर करणार. तर आज आपण पहिला जो घटक आहे, सार्वजनिक खर्च, त्या सार्वजनिक खर्चाचा आज आपण इथं अभ्यास करणार आहे. आता पहिल्यांदा आपण सार्वजनिक खर्च त्याची जर व्याख्या पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं, सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून नागरिकांच्या संरक्षणासाठी, त्याचप्रमाणे नागरिकांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच लोकांचे आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी जो खर्च केला जातो, त्या खर्चाला सार्वजनिक खर्च असं म्हणतात. आता लोकांच्या कल्याणासाठी सरकारच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना राबवल्या जातात आणि त्या योजना राबवत असताना सरकारी पातळीवर त्या योजनांची पूर्तता करण्यासाठी बराचसा खर्च सरकारला करावा लागतो आणि त्या खर्चाला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो. आज 20व्या शतकामध्ये सरकारच्या कार्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आता जसजसा देशाचा विकास होत चाललेला आहे किंवा जसजसा काळ बदलत चालला, तसतसा सरकारच्या काही जबाबदाऱ्यासुद्धा वाढलेल्या आहेत आणि सरकार आणि समाज यांचा घनिष्ठ संबंध असल्यामुळं समाजाच्या कल्याणासाठी किंवा हितासाठी बरीचशी कामं सरकारला करावी लागतात. आता त्या कामांमध्ये सक्तीची कार्य जे करणं गरजेचंच आहे, अशा कार्यांना आपण सक्तीचं कार्य म्हणतो. त्या सक्तीच्या कार्यामध्ये शासनाकडून संरक्षण व नागरी प्रशासन या 2 कार्यांचा महत्त्वाचा समावेश त्या सक्तीच्या कार्यामध्ये होतो. त्या सक्तीच्या कार्याबरोबरच जे ऐच्छिक कार्यसुद्धा सरकारला करावे लागतात. आता प्रामुख्याने जे ऐच्छिक कार्य आहे, त्या ऐच्छिक कार्यामध्ये शिक्षण, आरोग्य, निवृत्ती वेतन, कल्याणकारी सामाजिक सुरक्षा व इतर कार्य सरकारला करावे लागतात. आता ऐच्छिक आणि सक्तीची कार्य या दोन्ही कार्य करत असताना या कार्यांची पूर्ती करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि अलीकडच्या काळात सर्व खर्चात वाढ होत आहे आणि त्यामुळं सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळं आज आपल्याला इथं सार्वजनिक व्यवहारांमध्ये खर्चाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आपण सार्वजनिक खर्चाचे या ठिकाणी जर वर्गीकरण केलं तर त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला
सार्वजनिक खर्चाचे काही भाग पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या आधारांचा वापर करून सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्या वर्गीकरणामध्ये सार्वजनिक खर्चाचे काही महत्त्वाचे प्रकार त्या शास्त्रज्ञांनी पाडलेले, तर आपल्याला त्या प्रकारांचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तर त्या प्रकारांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे महसुली खर्च. आता महसुली खर्च कशाला म्हणायचं किंवा महसुली खर्च म्हणजे नेमकं काय, तर खऱ्या अर्थाने बघा, आपण शासकीय खात्यांवर व विविध सेवांवर केला जाणारा जो खर्च असतो हा खर्च नियमितपणे उद्भवतो. उदाहरणार्थ या खर्चामध्ये शासनाच्या प्रशासकीय खर्च, आता शासनाला जो शासन चालविण्यासाठी किंवा सरकारच्या कामामध्ये काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात प्रशासकीय बाबी, त्या प्रशासकीय बाबी नियमित आपल्याला सुरू ठेवण्यासाठी काही खर्च करावा लागतो. त्या प्रशासकीय बाबींवर होणारा खर्च, त्याच पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार. आता शासन व्यवस्था चालवण्यासाठी विविध प्रकारचे विभाग त्या ठिकाणी असतात आणि त्या विभागांमध्ये जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाचा मोबदला वेतन म्हणून दिला जातो. तसेच वैद्यकीय सेवा, आजच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तसंच सार्वजनिक आरोग्याचा खर्च, या सर्व प्रकारावर जो खर्च केला जातो त्या खर्चाला महसुली खर्च म्हणतात. आता हा जो महसुली खर्च होतो सरकारचा, हा महसुली खर्च प्रामुख्याने समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आणि समाज आणि सरकार यांचा जवळचा संबंध असल्यामुळं समाजाचं कल्याण हे सरकारचं धोरण असतं आणि त्या कल्याणासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये महसुली खर्च हा केला जातो. तर महसुली खर्चामध्ये वरील सर्व घटक त्याच्यामध्ये येतात. आता महसुली खर्चानंतर तेवढाच महत्त्वाचा जो खर्च आहे त्या खर्चाला आपण भांडवली खर्च म्हणतो. बघा, आता सार्वजनिक खर्चाचे जे प्रकार आहे त्या प्रकारामध्ये महसुली खर्च जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा भांडवली खर्च आहे. आता आपण भांडवली खर्च या खर्चाची आपण जर व्याख्या पाहिली किंवा संकल्पना पाहिली तर आपल्याला असं म्हणता येईल, भांडवली खर्च म्हणजे देशाच्या आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. आता खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा, देशामध्ये आर्थिक वृद्धी घडावी, विविध कामांची प्रगती व्हावी आणि त्या प्रगतीमधून देश विकासाच्या मार्गाने देशाची वाटचाल व्हावी, या दृष्टिकोनातून भांडवली खर्च सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासासाठी जेवढा सरकारचा खर्च होतो त्या खर्चाला खऱ्या अर्थाने भांडवली खर्च म्हणतात. आता या भांडवली खर्चाच्या माध्यमातून इथं कोणता खर्च केला जातो किंवा कोणत्या घटकावर भांडवली खर्च हा केला जातो, आपण त्या घटकांचा जर विचार केला तर आपल्याला भांडवली खर्चाचं स्वरूप या ठिकाणी कळेल. आता त्याच्यामध्ये बघा, भांडवली खर्च प्रामुख्याने
आपण जर उदाहरण पाहिलं, उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, आता सरकारच्या माध्यमातून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे विकास प्रकल्प हे राबविले जातात आणि ते विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून केली जाते. आता सरकारकडे जर पैसा कमी पडला तर सरकार वेळप्रसंगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतं, परंतु विकास कामं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये करतं आणि मोठ्या विकास कामांच्या प्रकल्पांमध्ये जी गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीचा समावेश भांडवली खर्चामध्ये होतो. आता याचं आपण सध्याचं जर उदाहरण पाहिलं तर आजच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ते नागपूर हा जो समृद्धी महामार्ग हा सुद्धा सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी सुद्धा सरकारने हजारो कोटींची गुंतवणूक गृहीत धरलेली आणि ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. म्हणजे हजारो कोटीची गुंतवणूक करून आता हा महामार्ग ह्या पूर्णतत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ह्या महामार्गाचं काम, समृद्धी महामार्ग हा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राच्या विकासामध्ये ठरेल किंवा महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान जर या प्रकल्पाचा असेल तर भविष्यामध्ये या प्रकल्पाचा उपयोग आपल्या राज्याच्या विकासासाठी निश्चित होईल. तर असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथं तयार करण्यासाठी भांडवली खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून केला जातो. त्याच पद्धतीने शासकीय कर्जाची परतफेड, आता काही वेळेस सरकारला विविध योजना पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी जागतिक बँक, नाणेनिधी किंवा देशातील ज्या वित्तीय संस्था असतात त्या वित्तीय संस्थांकडून वेळप्रसंगी कर्ज घ्यावं लागतं आणि सरकारच्या कामासाठी घेतलेले कर्ज त्याची परतफेड करण्यासाठी प्रशासकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकारला मोठा भांडवली खर्च हा करावा लागतो. त्याचप्रमाणे राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज, आता राज्य शासनाला सुद्धा बऱ्याच वेळा कर्ज काढून आपला कारभार किंवा आपल्या योजना या पूर्णत्वास न्याव्या लागतात. सध्याच्या काळामध्ये जे करोनाचं प्रस्त आपल्या महाराष्ट्रात वाढलेलं आहे, महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशामध्ये वाढलेले, तर आज आपल्या महाराष्ट्र सरकारचा रोजचा कोट्यावधी रुपये खर्च या कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर अशा प्रकारचे जे खर्च असतात ते खर्च भागवण्यासाठी सरकारला वेळप्रसंगी कर्ज घ्यावे लागतात आणि मग घेतलेल्या कर्जाची सरकारला परतफेड करावी लागते आणि ती परतफेड करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भांडवली खर्च सरकारला मोठा करावा लागतो. तर ही सर्व भांडवली खर्चाची आपल्याला उदाहरण सांगता येतील. याच्यानंतर आपल्याला इथं अजून एक महत्त्वाचा खर्च तो म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक खर्चामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग येतो आणि तो म्हणजे विकासात्मक खर्च. आता कोणतीही गोष्ट करताना मोठ्या प्रमाणामध्ये आज खर्च हा करावाच लागतो आणि त्यातल्या त्यात जर विकासाच्या बाबतीमध्ये कोणती एखादी योजना असेल, एखादा प्रकल्प असेल तर त्यासाठी केला जाणारा खर्च हा नक्कीच मोठा असतो. आता आजच्या काळामध्ये विकासात्मक खर्च याचं स्वरूप आज मोठ्या प्रमाणामध्ये बदललेले आणि विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो. ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती, उत्पादनात वाढ, किंमत स्थैर्य
इत्यादी बदल घडून येतात त्याला विकासात्मक खर्च म्हणतात. आणि कोणतंही राज्य, कोणताही देश विकासात्मक खर्चावर जास्त भर देतो, कारण जेवढा आपण विकासावर खर्च करू तेवढ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास हा वाढतो आणि त्या वाढलेल्या विकासाचा फायदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच देशातील नागरिकांना सुद्धा होतो. त्यामुळं सरकारच्या माध्यमातून विकास कामांवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. विविध प्रकारची विकासात्मक कामं शासनाच्या माध्यमातून केली जातात आणि त्या विकास कामातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असेल त्या विकासात्मक खर्चामुळं आपल्या देशातील जी महत्त्वाची समस्या आहे बेरोजगारी, ती बेरोजगारी काही प्रमाणात कमी करण्याचं काम विकासात्मक खर्चाच्या माध्यमातून सरकारकडून केलं जातं. आज जो तरुण वर्ग रोजंदारीच्या शोधामध्ये वणवण फिरतो, त्या तरुण वर्गाला रोजंदारी किंवा रोजगार प्राप्त करून देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जातं. आणि सध्या आपल्या देशामध्ये विविध प्रकारची विकास कामं ही झपाट्याने सरकारकडून केली जातात. आणि जिथं विकासाचं काम चालतं, कोणताही प्रकल्प असो, त्या ठिकाणी विविध प्रकारचा खर्च सरकारला करावा लागतो. आता विकास म्हटलं, ज्या ठिकाणी आपल्याला विकास करायचा आहे त्या ठिकाणी खर्च हा करावाच लागतो. खर्चाशिवाय कुठल्याही प्रकारचा विकास किंवा कोणत्याही क्षेत्राचा विकास आपल्याला करता येत नाही. आणि जेवढा आपण खर्च जास्त करू तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये विकासाची कामं आपल्याला करता येतात. आणि कोणतंही सरकार असो, कोणतंही राज्य असो, त्या प्रत्येक राज्याला वाटतं की आपल्या राज्याची प्रगती व्हावी, आपल्या राज्याचा विकास घडावा. आणि त्या दृष्टिकोनातून त्या राज्यामध्ये विकासात्मक खर्च हा जास्तीत जास्त त्या राज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. आता विकासात्मक खर्च जर आपण जास्त केला तर त्याचा फायदा आपल्याच राज्याच्या विकासासाठी होतो. मग आता विकासात्मक खर्च कशाला म्हणायचं? ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती, उत्पादनात वाढ, किंमत स्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते त्याला विकासात्मक खर्च म्हणतात. आता विकासात्मक खर्चाचं आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला आरोग्य शिक्षण, आता आजच्या काळाची ही खऱ्या अर्थाने गरज आहे. आज आपण पाहतो की आज आपलं आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेतो आणि आरोग्य शिक्षण जर व्यक्तीला मिळालं तर आपण तो व्यक्ती स्वतःचं रक्षण कसं करायचं किंवा आजारपणांपासून किंवा वेगवेगळ्या व्याधींपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचं ज्ञान आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मिळतं. त्यामुळं आरोग्य शिक्षण देण्याचं काम आजच्या सरकारकडून केलं जातं. त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये औद्योगिक विकास, आता राज्यामध्ये कारखानदारी वाढावी, वेगवेगळे उद्योग आपल्या राज्यामध्ये उभे राहावे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या पातळीवर किंवा सरकारच्या माध्यमातून औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारखानदारी क्षेत्रामध्ये सरकारच्याकडून गुंतवणूक केली जाते. आता सरकारची गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचा तो खर्चच असतो, कारण त्या गुंतवणुकीमुळं अनेक प्रकारची कामं तिथं मार्गी लागतात किंवा होत असतात. तर औद्योगिक विकासासाठी सरकारकडून मोठा खर्च केला जातो आणि त्या खर्चाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग आपल्या राज्यामध्ये उभे राहतात. आणि एक जर उद्योग वाढला तर त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये
कित्येक लोकांना रोजगार हा प्राप्त होतो आणि मग त्यामुळं औद्योगिक विकास कसा वाढेल त्या दृष्टिकोनातून सरकारचा हा उपक्रम चालू असतो. तर बघा, विकासात्मक खर्चामध्ये आता औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण. आता सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी सुद्धा सरकारला मोठा खर्च करावा लागतो आणि समाजाच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना सरकारकडून राबवल्या जातात. त्या योजना पूर्ण करण्यासाठी सुद्धा जो खर्च केला जातो त्या खर्चाला सुद्धा आपण विकासात्मक खर्च म्हणतो. त्याच पद्धतीने आज आपल्या देशामध्ये संशोधन आणि विकास, विविध प्रकारचं संशोधनाचं काम आता सध्या आपल्या देशामध्ये सुरू आहे. उदाहरणार्थ आज आपण पाहतो की करोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचं काम सर्व देशामध्ये विविध कंपन्या करतात. सर्व जगामधले देश आता करोनाच्या नियंत्रणासाठी लस शोधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. भारतसुद्धा या कामामध्ये मागं नाही. आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा कंपन्या करोनाच्या नियंत्रणासाठी जी लस आपल्याला आवश्यक आहे त्या कामासाठी सुद्धा त्या कंपन्या आता सध्या जुंपलेल्या आहेत. आणि असं जे संशोधनाचं काम या सरकारकडून केलं जातं त्या कामावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हा केला जातो आणि त्या खर्चाचा सुद्धा समावेश विकासात्मक खर्चामध्ये केला जातो. तर वरील सर्व गोष्टींवर जो खर्च होतो त्या खर्चाचा विचार खऱ्या अर्थाने विकासात्मक स्वरूपाचा असतो. आता आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास या सर्व गोष्टींसाठी जो खर्च केला जातो त्या खर्चाला आपण विकासात्मक खर्च म्हणतो. आता विकासात्मक खर्च जेवढा वाढेल तेवढा त्या राज्याचा विकास हा झपाट्याने होतो. म्हणून प्रत्येक राज्य सरकार किंवा प्रत्येक देश जास्तीत जास्त विकासात्मक खर्चावर जोर देतं, त्याला तेच कारण आहे. आणि याच्यानंतर आपल्याला इथं सार्वजनिक खर्चामधला अजून एक घटक म्हणजे विकासेतर खर्च. म्हणजे विकास कामांच्या व्यतिरिक्त सरकारला जो खर्च करावा लागतो त्याला विकासेतर खर्च म्हणतात. आता सरकारचं काम फक्त विकास करणं किंवा विकास कामावर खर्च करणं इतकंच नसतं, तर या व्यतिरिक्त सुद्धा सरकारचा हा वेगवेगळ्या कामांसाठी खर्च होत असतो आणि त्या खर्चाला आपण विकासेतर खर्च म्हणतो. आता बघा, शासनाच्या ज्या खर्चामुळं देशात कोणत्याही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असं म्हणतात. म्हणजे शासनाकडून जो विकासेतर खर्च केला जातो त्या खर्चामुळं देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं उत्पादनाचं काम केलं जात नाही तरीसुद्धा सरकारच्या माध्यमातून खर्च केला जातो. त्या खर्चाला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असं म्हटलं जातं. आणि हा जो खर्च होतो हा खर्च प्रामुख्याने प्रशासकीय खर्च. आता सरकार चालविण्यासाठी किंवा शासन यंत्रणेचं जे कामकाज असतं ते कामकाज सुरळीत पाडता यावं किंवा सुरळीत चालावं त्या कामासाठी बराचसा नोकरदार वर्ग सरकारला ठेवावा लागतो आणि त्यासाठी जो खर्च होतो तो खर्च म्हणजे प्रशासकीय खर्च. म्हणजे सरकारचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकारला विविध खात्यांवर खर्च करावा लागतो. त्या खात्यातील कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो किंवा विविध प्रकारचा खर्च त्या खात्यांमध्ये होत असतो. तर या सर्व प्रकाराला आपण प्रशासकीय खर्च म्हणतो. तर प्रशासकीय खर्च हा खऱ्या अर्थाने विकासेतर खर्चामध्ये येतो.
त्याच पद्धतीने अजून एक खर्च त्याच्यामध्ये येतो आणि तो म्हणजे युद्ध खर्च. आता सध्याच्या काळामध्ये आपल्या भारताचे संबंध चायना आणि पाकिस्तान यांच्याशी थोडे बिघडलेले, कारण आपल्या शेजारचे देश असून सुद्धा ते आपल्याशी सीमावाद घालतात किंवा अतिरेकी कारवाया पाकिस्तानच्या माध्यमातून केल्या जातात आणि आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा खर्च केला जातो. तर वेळप्रसंगी काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारकडून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मोठा खर्च केला जातो. आज आपण फ्रान्स या देशाकडून मिराज विमानं जे खरेदी केले ते सुद्धा या प्रकारामध्येच त्या खर्चाचा समावेश होतो, कारण त्या विमानांच्या खरेदीमुळं आपल्या संरक्षण यंत्रणेचा खऱ्या अर्थाने म्हणजे कारभार हा चांगल्या प्रकारे झाला किंवा आपली संरक्षण बाजू ही देशाची भक्कम झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणून युद्धावर जो खर्च केला जातो त्या खर्चाचा समावेश देखील विकासेतर खर्चामध्ये होतो आणि हे खर्च अणुउत्पादक स्वरूपाचे असतात. यांच्यापासून कुठल्याही प्रकारचं उत्पादन केलं जात नाही, परंतु खर्च मात्र होत असतो आणि म्हणून या खर्चाला अणुउत्पादक खर्च म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून जो सार्वजनिक खर्च केला जातो त्या सार्वजनिक खर्चाचे आपण हे महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्च आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर याच्यानंतर आपण आता सार्वजनिक वित्त व्यवहारातील जे प्रमुख घटक आहे त्या प्रमुख घटकांपैकी आपण फक्त या ठिकाणी पहिला घटक पाहिला सार्वजनिक खर्च. आणि सार्वजनिक खर्चामध्ये हे 4 खर्च प्रामुख्याने महत्त्वाचे असतात. तर सरकारच्या माध्यमातून या सर्व खर्चांसाठी मोठा निधी खर्च केला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला या सार्वजनिक खर्चाचे प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले. आज आपण या ठिकाणी हा 1 नंबरचा भाग इथं संपवलेला आहे, म्हणजे सार्वजनिक खर्चाचे प्रकार आज आपण इथं पाहिलेले. तर सार्वजनिक खर्च हा कशा पद्धतीने सरकारला करावा लागतो आणि तो किती महत्त्वाचा आहे, त्याचे फायदे किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून तो खर्च किती महत्त्वाचा आहे या बाबी आपण आजच्या या भागामध्ये अनुभवलेले आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण इथं थांबू. नंतरच्या पुढच्या भागामध्ये पुढील खर्चाचा आपण विचार करू.